विद्यार्थी मित्रांनो, विसंगत घटक अक्षर मालिका या घटकावरील आपण प्रश्न पाहणार आहोत. आपल्यासाठी पहिला प्रश्न आहे ROPE, 2 नंबर आहे WED, 3 नंबरला आहे DON आणि 4 नंबरला आहे POT पॉट. अशा पद्धतीचे 4 शब्द दिलेले आहेत आणि या 4 शब्दापैकी आपल्याला विसंगत म्हणजे वेगळा, गटात न बसणारा शब्द शोधून काढायचा आहे. गटात न बसणारा शब्द शोधून काढत असताना कधीही तो गटात न बसणारा शब्द एकटा बाजूला नाही काढायचा, तर आधी काहीतरी नियम, काहीतरी निकष, काहीतरी तर्क इतर 3 पर्यायांना लागू होईल तो शोधून काढायचा आणि तो निकष किंवा तो पर्याय ज्या शब्दसमूहाला, ज्या अक्षर गटाला किंवा ज्या संख्यांना लागू होत नाही ती संख्या वेगळी काढायची असते. आता आपल्या समोर दिलेल्या ज्या अक्षर गट आहे त्याच्यामध्ये ROPE, WED, DON आणि POT हे 4 अक्षर समूह आहेत किंवा अक्षर गट आहेत. ROPE, DON, POT, WED या अक्षर गटाचं नीट निरीक्षण केलं असता या तिन्ही इथून जर आपण पहिल्यापासून सुरुवात केलं, इथं O आहे परंतु इथं O नाही, इथं O आहे, इथं O आहे. या निकषानुसार आपल्याला हा शब्द वेगळा वाटतोय, परंतु हे प्रश्नाचं उत्तर असणार नाही. खरा निकष कसा लागतोय बघा. आपण प्रत्येक अक्षर समूहाची स्पेलिंग किंवा अक्षर समूह नीट बघितलं तर पहिल्या अक्षर समूहामध्ये आपल्याला O आणि E हे 2 स्वर, वॉवेल्स इंग्लिशमध्ये म्हणतो. त्याच्यानंतर दुसऱ्या पर्यायामध्ये आपल्याला E हा स्वर दिसतोय. त्याच पद्धतीनं तिसऱ्या अक्षर समूहामध्ये आपल्याला परत O हा अक्षर समूह वॉवेल्स दिसतोय किंवा स्वर दिसतोय आणि चौथ्यामध्ये सुद्धा आपल्याला O हा दिसतोय. आता नीट निरीक्षण केलं तर आपल्या असं लक्षात येईल, इथं 2 वॉवेल्स आहेत, इथं 1 आहे, इथं 1 आहे, इथं 1 आहे. म्हणजे इथं 2 स्वर आहेत किंवा वॉवेल्स आहेत. या अक्षर समूहात 1 आहे, या अक्षर समूहात 1 आहे आणि या अक्षर समूहात हे स्वर किंवा वॉवेल्सची संख्या 1 आहे. जर यात 1 1 1 याचं जर नीट निरीक्षण केलं तर 3 ठिकाणी 1 आपल्याला कॉमन दिसतोय, म्हणजे हा निकष 3 ठिकाणी लागू होतोय. त्यामुळं पर्याय क्रमांक 1 ज्याच्यामध्ये 2 स्वर किंवा 2 वॉवेल्स आलेत तो वेगळा आहे. पर्याय क्रमांक 1. विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासमोर अक्षर समूहातील विसंगत घटक ओळखा किंवा विसंगत पद ओळखा या घटकावरील दुसरा प्रश्न आहे. ज्याच्यामध्ये पहिला अक्षर समूह आपल्याला दिलाय URINE, दुसरा दिलाय USAGE, तिसरा दिलाय USUAL आणि चौथा दिलाय UKASE. या अक्षर समूहातून आपल्याला 3 अक्षर समूहाला एक निश्चित तर्क, एक निश्चित नियम लागू होतो आणि तोच नियम उर्वरित एकाला लागू होत नाही. तो उर्वरित 1 कोण हे आपल्याला इथं शोधून काढायचं आहे. आपण जर नीट निरीक्षण केलं, आपला इंग्रजी विषयाचा थोडासा अभ्यास असेल, इंग्रजी विषयाचं वाचन असेल, तर आपलं असं लक्षात येईल की पहिल्या अक्षर समूहातली जी अक्षर आहेत त्यांच्यापासून किंवा त्याच क्रमानं आहे, याच क्रमानं एक अर्थपूर्ण शब्द बनतो, तो म्हणजे युरिन. त्याच पद्धतीनं दुसऱ्या अक्षर समूहापासून सुद्धा इंग्रजी मधला एक अर्थपूर्ण युसेस किंवा युजेस हा शब्द बनतो आणि तिसऱ्या अक्षर समूहापासून सुद्धा युज्युअल, सदैव किंवा नेहमी अशा अर्थाचा एक अर्थपूर्ण शब्द बनतो. परंतु चौथ्या अक्षर गटातील किंवा अक्षर समूहातील अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द बनत नाही. त्यामुळं या ठिकाणी या अक्षर समूहात 4 अक्षर समूहातील यांना लागू होणारा निकष 3 जो आहे तो म्हणजे यांच्यापासून अर्थपूर्ण शब्द बनतायत ते याप्रमाणे युरिन, युजेस आणि युज्युअल. परंतु उर्वरित चौथ्यापासून आपल्याला अर्थपूर्ण शब्द बनत नाही.
त्यामुळं आपला पर्याय गटात न बसणारा शब्द किंवा विसंगत पद म्हणून पर्याय क्रमांक 4 हा असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासमोर पुढचा प्रश्न आहे. विसंगत घटक किंवा विसंगत पद ओळखा. या गटातील आपल्याला काही अक्षर समूह दिलेत. ACRE, ABBA, ACID, ABCD. आता या अक्षर समूहातून निश्चितपणे 3 अक्षर समूहाला एक निकष तर्क लागू होतो, जो की उर्वरित चौथ्याला लागू होत नाही. आणि तो चौथं कोण आहे ते आपल्याला इथं शोधून काढायचं आहे. त्यासाठी आपण परत एकदा नीट निरीक्षण करू. इथं 4 अक्षरामध्ये ए आणि ई हे 2 स्वर किंवा आपल्या इंग्रजी भाषेत आपण त्याला ऑवेल्स म्हणतो आलेले आहेत. इथं 2 स्वर आहेत, परंतु तेच रिपीट आहेत. ए. इथं ए आणि ई आलेले आहेत. इथं ए आणि आय हे 2 वॉवेल्स रिपीट झालेत. इथं एकच वॉवेल्स आहे. आता आपण जर म्हणलं इथं 2 वॉवेल्स आहेत, इथं 2 वॉवेल्स आहेत, इथं 2 वॉवेल्स आहेत, इथं एकच आहे. परंतु या पद्धतीने निरीक्षण केलं असता आपल्याला लक्षात येईल इथं 2 नाहीत, एकच रिपीट झाले. त्यामुळे निश्चित तर्क तिघांना लागू होणार आहे असं आपण म्हणू शकत नाही. यापेक्षाही वेगळा आपल्याला थोडासा विचार करावा लागेल. आपल्या असं लक्षात येईल या अक्षर समूहामध्ये एकही अक्षर रिपीट नाही. नीट ऐका, मी काय म्हणतोय, रिपीट नाही. पहिल्या अक्षर समूहात एकही अक्षर रिपीट नाही. दुसऱ्या अक्षर समूहात सुद्धा एकही अक्षर रिपीट नाही. चौथा हा जो आहे याच्यात सुद्धा एकही अक्षर रिपीट नाही. इथं मात्र ए हे 2 वेळा आले, बी हे 2 वेळा आले. अक्षर रिपीट नाही हा तर्क लावला तर याला लागू होतो, याला लागू होतो, याला लागू होतो. म्हणजे 3 ठिकाणी आपल्याला अक्षर रिपीट नाही हा तर्क लागू होतो. चौथ्या उर्वरित ठिकाणी आपल्याला तो लागू होत नाही. आणखीन एक निकष या ठिकाणी लागू होऊ शकतो, परंतु तो स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीनं इतका प्रबळ आहे असं मला वाटत नाही. या अक्षर समूहामध्ये सी हे अक्षर आहे, या अक्षर समूहामध्ये ते नाही. या अक्षर समूहामध्ये सी हे अक्षर आहे, या अक्षर समूहामध्ये सी अक्षर आहे. या 3 अक्षर समूहामध्ये सी अक्षर आहे, परंतु या अक्षर समूहामध्ये सी नाही. म्हणजे एकच अक्षर समूह 2 वेगवेगळ्या निकषांसह आपल्याला वेगळा किंवा विसंगत दिसतोय. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 निश्चित आहे. ज्यावेळेस 2 निकष लागतात त्यावेळेस त्या दोन्हीपैकी जो स्ट्रॉंग वाटतो त्या निकषानुसार उत्तर आपण काढायचं असतं. विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासमोर चौथा प्रश्न आहे. अक्षर समूह किंवा अक्षर गटातील किंवा अक्षर विसंगत पद ओळखायचं आहे आणि आपल्याला 4 पद दिले आहेत. ते आहेत HBTOZUNI. या अक्षर समूहाचं नीट निरीक्षण केल्यानंतर आपल्याला लक्षात येईल पहिल्या अक्षर समूहातलं पहिल्या अक्षरापासून काही निश्चित अक्षर मागे गेल्यानंतर दुसरं अक्षर मिळतंय. त्यातला आपण क्रम शोधून काढू आणि म्हणजे आपल्याला गटातलं असणारं वेगळं पद नक्की मिळेल. एच या अक्षरापासून आपल्याला बी पर्यंत जायचं आहे. म्हणजे एचचा क्रमांक आपल्याला आहे 8 आणि त्याच्यातून आपण बी पर्यंत गेलोय म्हणजे 2 नंबर पर्यंत गेलोय. त्यानंतर आपण 2 नंबरचा अक्षर समूह बघू. टी पासून आपल्याला मागं जायचं आहे. मागं म्हणजे इकडं नाही, इकडं जावं लागणार आहे. टीचा क्रमांक आहे 20 पर्यंत दुसरा अक्षर आहे ओ आणि त्याचा क्रमांक आहे 15. 20 मधून जर 15 वजा केले तर 5 उरतात. त्याच पद्धतीनं पुढचा अक्षर समूह आपल्याला झेड आहे. आपल्याला झेड पासून मागे जायचं आहे. झेडचा क्रमांक आपल्याला माहित आहे 26 आहे आणि यूचा क्रमांक आपण इथं बघू शकतो 21 आहे. या दोन्हीत सुद्धा फरक 5चा आहे. त्यानंतर आपल्याला एन ज्याचा क्रमांक 14 आहे आणि दुसरा अक्षर त्या एनच्या बरोबरीत दिला आपल्याला आय ज्याचा क्रमांक 9 आहे. या दोन्हीत सुद्धा 5चा अंतर आहे.
आता याच्यातून आपल्याला निश्चित निकष निघतो बघा. या दोन अक्षर समूहातलं अंतर या अक्षर समूहाच्या दोन अक्षरामध्ये 5चं अंतर आहे. या अक्षर समूहातील दोन अक्षरामध्ये 5चं अंतर आहे. या अक्षर समूहातील दोन अक्षरामध्ये 5चं अंतर आहे. या अक्षर समूहातील दोन अक्षरामध्ये मात्र 6चं अंतर आहे. इथं 5 आहे, इथं 5 आहे, इथं 5 आहे. निश्चितपणे 3 अक्षर समूहांना किंवा अक्षर गटांना लागू झालेला निकष, तर्क, न्याय हा काय आहे की त्या दोन्ही अक्षरामधील अंतर म्हणजे त्या अक्षर समूहामध्ये येणारी 2 अक्षर आहेत त्यांच्यामधील अंतर प्रत्येक ठिकाणी 5चं आहे. इथं मात्र ते 6चं आहे. म्हणजे गटात न बसणारा पर्याय किंवा गटात विसंगत पद म्हणून आपण पर्याय क्रमांक 1 हा या ठिकाणी निवडू शकतो आहे असं म्हणू शकतो. प्रश्न पुढचा बघूया. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या बुद्धिमत्ता चाचणी क्रमांक 12 अक्षर समूहातील विसंगत पद ओळखा यातील 5वा प्रश्न आहे. 4 पद दिले आहेत. त्यातलं आपल्याला पहिलं पद आहे ANT, दुसरं पद आहे ARM, तिसरं पद आहे OWL, चौथं पद आहे PUT. या अक्षर समूहातून निश्चितपणे 3 अक्षर समूहांना कोणता तरी एक निश्चित तर्क, न्याय, निकष लागू होतोय जो की उर्वरित चौथ्या पदाला लागू होत नाही. तो निकष कोणता हे शोधून आपल्याला विसंगत किंवा वेगळं पद शोधायचं आहे. त्यासाठी सर्वप्रथम आपण अक्षरांचं नीट निरीक्षण करू. अक्षर समूहाचं नीट निरीक्षण केलं असता आपलं असं लक्षात येईल की या ठिकाणी ती सुरुवात ANT, ARM, OWL आणि PUT. आता इथं A हा स्वर आहे, इथं A हा स्वर आहे, इथं O हा स्वर आहे, इथं U हा स्वर आहे. स्वर बघितला असता आपल्याला लक्षात येतंय की प्रत्येक ठिकाणी स्वर आहे. म्हणजे स्वरानुसार आपण उत्तर काढायचं म्हटलं तर आपल्याला थोडीशी अडचण येते. परंतु यात स्वरांचं जर आपण निरीक्षण केलं तर या 2 ठिकाणी A हा स्वर आलेला आहे, इथं 3 नंबरला O आहे, 4 नंबरला O आहे. याही निकषानुसार आपण आपल्या अपेक्षित उत्तरापर्यंत जाऊ शकत नाही. याच गोष्टीचं परत एकदा थोडंसं निरीक्षण केलं तर आपलं असं लक्षात येईल की या अक्षर समूहातलं पहिलं अक्षर A म्हणजे स्वर आहे. या अक्षर समूहातलं पहिलं अक्षर A आहे म्हणजेच स्वर आहे. या अक्षर समूहातलं पहिलं अक्षर O म्हणजे स्वर आहे. या अक्षर समूहातलं पहिलं अक्षर P म्हणजे हे स्वर नाही, व्यंजन आहे, कॉन्सोनंट म्हणतात इंग्रजीमध्ये त्याला. म्हणजे या 3 अक्षर समूहाची सुरुवात ही एका वॉवेल्सनं किंवा स्वरानं होते आणि या अक्षर समूहाची सुरुवात मात्र P न होते. म्हणजे निश्चित तर्क किंवा निश्चित निकष असं आपण म्हणू शकतो की या अक्षर समूहांची सुरुवात ही एका स्वरानं झालेली आहे. परत एकदा बघा, प्रत्येक ठिकाणचं पहिलं अक्षर हे स्वर आहे. आपण थोडंसं लाल शाईनं बघूया. इथं बघा A, इथलं A आणि इथलं A, O हे स्वर आहेत आणि प्रत्येक ठिकाणचं पहिलं अक्षर हे स्वर आहे. इथं मात्र पहिलं अक्षर स्वर नाही. म्हणजे पहिलं अक्षर स्वर असणाऱ्या अक्षर समूहाचा गट ज्याच्यामध्ये हे 3 अक्षर समूह बसतात हे बसत नाही. म्हणून हे वेगळं पद किंवा गटात न बसणारं पद आहे असं आपण म्हणू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, अक्षर समूहातील विसंगत पद ओळखा या घटकावरील आपल्या पुढे 6वा प्रश्न आहे. या प्रश्नामध्ये दिलेले अक्षर समूह असे आहेत: FIDEO, AUDIO, AWAKEE, ARJSE. विद्यार्थी मित्रांनो, याच्यामधून 3 अक्षर समूहांना निश्चितपणे एक तर्क लागू होणार आहे जो की 4थ्या अक्षर समूहाला लागणार आहे. आणि हा तर्क कोणता आणि तो कोणत्या अक्षर समूहाला लागू होतोय हे शोधून ज्या अक्षर समूहाला तो लागू होत नाही तो अक्षर समूह आपल्याला निवडायचा आहे. उत्तराकडे आपण जात असताना आपण पहिल्या अक्षर गटाचं किंवा अक्षर समूहाचं निरीक्षण केलं असता आपल्या लक्षात येईल VIDEO, फिडिओ या शब्दाची स्पेलिंग आहे.
दुसरा AUDIO ऑडिओ हा एक इंग्रजी अर्थपूर्ण शब्द आहे. आवाज, व्हिडिओ म्हणजे चलचित्र, अवेक जागे होणे AWAKE, आणि इथं मात्र कुठलाही अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही. आता आपल्याला उत्तर काढण्यासाठी पहिल्या अक्षर समूहातील किती स्वर आलेत बघितलं तर आय, ई आणि ओ. आय, ई, ओ 3 स्वर आलेत. इथं बघा AUIO, AUIO 4 आलेत. इथं ए 2 वेळा आले आणि ई असे 2च म्हणू शकतो आपण. इथं AE 2 आलेत. इथं 3 आहेत, इथं 2 आहेत, इथं 4 आहेत, इथं 2 आहेत. इथं 3 आहेत असं म्हटलं तर हा डबल आहे. म्हणजे निश्चित निकष याच्या आधारे आपण लावू शकत नाही. मग यातून आपला वेगळा अक्षरसमूह शोधण्यासाठी थोडंसं आपलं इंग्रजीचं नॉलेज जर असेल तर आपण सुरुवात केल्याप्रमाणे इथं मात्र अक्षरसमूहापासून दिलेल्या अक्षरसमूहापासून आपल्याला निश्चित अर्थपूर्ण शब्द तयार होत आहेत. ते म्हणजे बघा व्हिडिओ, पहिल्यापासून जो होतो तो व्हिडिओ, दुसऱ्या अक्षरसमूहापासून होतो तो ऑडिओ म्हणजेच आवाज, आणि तिसऱ्यापासून जो तयार होतो तो म्हणजे अवेक जागे होणे, झोपेतून जागे होणे अशा पद्धतीनं. आणि चौथ्या अक्षरसमूहापासून मात्र आपल्याला कोणताही अर्थबोध होत नाही, अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही. या निकषानुसार अर्थपूर्ण शब्द हा निकष या 3 अक्षरसमूहाला लागू होतो, याला लागू होत नाही. त्यामुळं पर्याय क्रमांक 4 हा या ठिकाणी विसंगत पद आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासमोर विसंगत पद ओळखा दिलेल्या अक्षरसमूहांचा गट आहेत, त्यातून विसंगत पद ओळखा यासाठी पुढचा प्रश्न 7वा प्रश्न आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला अक्षरसमूह दिला आहे TRAIN, WHEAT, BRAIN, DRIVER. याच्यातून वेगळं पद ओळखायचं आहे किंवा शोधायचं आहे. पहिला शब्द आहे ट्रेन, जो की अर्थपूर्ण शब्द आहे असं म्हणू शकतो. ट्रेन म्हणजे रेल्वे, आपल्याला माहित आहे. दुसरा वीट म्हणजे गहू, ब्रेन, BRAIN मेंदू, ड्रायव्हर चालक. हे 4ही शब्द अर्थपूर्ण शब्द आहेत. यातून आपल्याला वेगळा काढायचा असेल तर थोडा निश्चित वेगळा विचार करावा लागेल. आणि वेगळा विचार करत असताना बघा TRAIN इथं 2 स्वर आलेत, जे आहेत आय, ए आणि आय, जे की लगत आहेत. बघा इथं फीट याच्यामध्ये सुद्धा 2 स्वर आलेत, ई आणि ए, जे की लगत आहेत. इथं सुद्धा 2 स्वर आलेत, ए आणि आय, ते सुद्धा लगत आहेत. इथं मात्र 2 स्वर आलेत, आय आणि ई, जे लगत नाहीत. या निकषानुसार लगत 2 स्वर हा जर निकष लावला, लगत 2 स्वर हा जर निकष लावला तर तो या 3 अक्षरसमूहांना लागू होतो, याला लागू होत नाही. त्यामुळे यातून वेगळं किंवा विसंगत पद पर्याय क्रमांक 4 हे असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या समोर विसंगत पद ओळखा गटात बसणारे पद ओळखा या घटकावरील बुद्धिमत्ता चाचणी जी आपण 12 नंबरची केली होती त्यातील प्रश्न क्रमांक 8वा आहे. इथं आपल्याला अक्षरसमूह दिलेले आहेत, ते आहेत ZYWV, UTSR, QVON, MLKJ. आता इथं आपल्याला जर ABCDचा अभ्यास खूप छानपैकी झालेला असेल, काही शाळांमध्ये किंवा सराव करून घेत असताना बऱ्याच ठिकाणी उलट्या प्रकारावर 100 पासून 1 पर्यंत उलट क्रमानं उजळणी, झेड पासून उलट क्रमानं मुळाक्षरं शिकवली जातात. त्या पद्धतीचा जर आपला अभ्यास असेल तर आपल्याला निश्चित लक्षात येईल की इथं सुद्धा आपल्याला त्या पद्धतीनं क्रम लावता येईल. कारण पहिल्या अक्षरसमूहामध्ये आपण बघितलंय की अक्षर झेड पासून उलट क्रमाने गेले आहेत. बघा आपण थोडंसं आणखी हे झूम करतोय.
आता बघा, पहिला अक्षर समूह आपल्याला झेड वाय डब्ल्यू व्ही आहे. आपण झेड वाय एक अक्षर सोडलं, डब्ल्यू ही आपण उलट क्रमाने गेलं, एक अक्षर सोडलं इथं, या अक्षर समूहातलं मधलं एक्स गाळलेलं आहे. इथं बघा यू पासून आपण जाऊ, यू टी एस आर, यू टी एस आर. इथं मात्र सलग 4 आहेत. मधलं अक्षर इथं जे असायला पाहिजे ते गाळलेलं नाही. क्यू पी ओ एन, क्यू पी ओ एन हे पण सलग आहेत. म्हणजे या दोन्हीला आपल्याला कशाला सलग उतरत्या क्रमाने किंवा उलट क्रमाने जाणाऱ्या अक्षरांचं गट आहेत. तिसरा बघूया आपण, उर्वरित चौथा एम एल के जे. इथं सुद्धा सलग उलट क्रमाने चालेत, उलट क्रमाने गेलेत. म्हणजे उलट क्रमानं सलग 4 अक्षरे, पण कशी उलट क्रमाने असणाऱ्या अक्षर समूहांचा गट आहे. कोणता? हा हा हा. इथं मात्र उलट क्रमानेच अक्षर आहेत, परंतु मधलं 3 नंबरचं अक्षर गाळून 4 अक्षरांचा हा गट आहे. त्यामुळं सलग उलट क्रमाने येणाऱ्या 4 अक्षरांचा गट यानुसार या 3 अक्षर समूहांना तो नियम लागू होतो, जो की याला लागू होत नाही. आणि म्हणून विसंगत म्हणून आपण पहिला पर्याय जो की आपल्याकडे आहे झेड वाय डब्ल्यू व्ही हा पर्याय हा या ठिकाणी विसंगत पद असणार आहे. अक्षर समूहातील विसंगत पद ओळखा या घटकातील आपला पुढचा प्रश्न आहे. त्यासाठी 4 अक्षर समूह दिलेत आपल्याला, डी ई बी, आर टी पी, एच आय एफ, एन ओ एल. या 3 अक्षर समूहांना एक निश्चित कोणता तरी निकष तर्क लागू होणार आहे, जो की चौथ्याला लागू होणार नाही. आपल्याला गटात न बसणारं पद शोधताना लक्षात ठेवायचं आहे की 3 अक्षर समूहांना, 3 पदांना, 3 संख्यांना लागू होणारा नियम शोधून काढायचा, जो की चौथ्याला लागू होत नाही. आता इथं आपल्याला डी ई बी पहिली 2 अक्षर सलग दिसत आहेत. आर टी, आर एस टी इथलं मधलं एक अक्षर गाळलंय. इथं एच आय सलग अक्षर दिसत आहेत, इथंही सलग अक्षर दिसत आहेत. आपल्याला ABCDचा वापर करून आणखीन आपण थोडंसं सविस्तर समजून घेऊया. आता इथं बघा, आपला पहिला अक्षर समूह आहे डीई. डीई सलग अक्षर आहेत आणि पुन्हा माघारी आले. दुसरा अक्षर समूह आहे आपल्याला आर टी. इथं मात्र सलग अक्षर नाहीत, मधलं एक अक्षर गाळे आणि टी पासून पुन्हा माघारी आले, पुढे चालले आणि टी पासून माघारी पी वर आले. इथं पण बघूया आपण एच आय एफ, एच आय ही सलग अक्षर आहेत. इथं जशी ही सलग आहेत, एच आय इथं सलग आहेत आणि आय नंतर पुन्हा माघारी आले एफ वर, म्हणजे मधलं एक अक्षर गाळून पुन्हा माघारी आलेलं आहे. बघा इथं पण बघू एन ओ एल, एन ओ एल, एन ओ पुढे सलग गेले आणि या ओ पासून पुन्हा माघारी पहिल्या अक्षराच्या क्रमाने आले. हे लक्षात आलं असतं. म्हणजे सलग 2 अक्षर आणि मध्ये एक अक्षर सोडून पुढे आपण गेलोय. इथं मात्र सलग 2 अक्षर नाहीत. का नाहीत? तर आर नंतरचं यस वगळून टी घेतलंय, म्हणजे सलग 2 अक्षर आणि पुन्हा पाठीमागं शेवटच्या अक्षरापासून या शेवटच्या ई या अक्षरापासून 3 अक्षर मागं अशा पद्धतीने गेलेलं आहे. आणखीन एक निकष लावू शकतो आपण, सलग 2 अक्षर आहेत डी ई एच आय एन ओ आणि आर टी. हे तर सलग नाही, त्याच्यामुळं गटात न बसणारा हाच आहे. पण आणखीन एक निकष लागतोय, सलग 2 जे अक्षर आलेत डीई त्यात ई स्वर आहे, एच आय जी सलग आले त्यात हा स्वर आहे, एन ओ सलग आले त्या अक्षरातला एक अक्षर हे स्वर आहे. आणि इथं मात्र तशा पद्धतीचा नियम तर्क निकष लागू होत नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हा गटात न बसणारा आहे. आपण आणखीन पुढचा प्रश्न बघूया. विद्यार्थी मित्रांनो, बुद्धिमापन चाचणी क्रमांक 12 या अक्षर समूहातील विसंगत पद ओळखणे.
शेवटचा 10वा प्रश्न आपल्या समोर आहे. त्याच्यामध्ये काय अक्षर समूह दिलेत? HGDC, XWTS, BAZY, BPOLK या अक्षर समूहातून 3 अक्षर समूहांना एक निश्चित नियम निकष लागू होतोय, जो की चौथ्याला लागू होत नाही. तो नियम कोणता हे सुरुवातीला शोधून काढायचा आहे आणि मग तो नियम लागू न होणारा जो अक्षर समूह आहे, जे पद आहे, त्याचा क्रम आपल्याला शोधायचा, पर्याय म्हणून निवडायचा आहे. त्यासाठी आपण इथं फक्त अक्षर समूह दिलेले आहेत, कुठलाही अर्थपूर्ण शब्द होत नाही किंवा आपल्याला निरीक्षणानं स्वरावरून इथं स्वर आहे, इथं स्वर आहे, इथं दोन्ही स्वर नाही, वेगळा निघत नाही. त्यामुळे आपल्याला ह्यांचे क्रम लिहून घ्यावे लागतील. आपण क्रम लिहून घेऊया. त्यासाठी आपल्या नेहमीच्या पद्धतीनं ABCDचा तक्ता किंवा ABCD आपण लिहून घेऊया. ABCDचा तक्ता आपल्याला पाहिजे, हा लिहिता आला पाहिजे, याचा सराव आपला व्यवस्थित झालेला पाहिजे. आता बघा, इथं H 8 नंबर आहे, 8 नंबर आहे. G 7 नंबर आहे. D 4 नंबर आहे आणि परत C 3 नंबर आहे. याचे नंबर लिहून घेऊया. X चा नंबर आपल्याला 24 आहे. W चा नंबर आपल्याला 23 आहे. त्याच्यानंतर T चा नंबर आपल्याला 20 आहे आणि S चा नंबर आपल्याला 19 आहे. इथं पण यांचे नंबर लिहून घेऊया. B चा नंबर 2 आहे, A चा नंबर 1 आहे, Z चा नंबर 26 आहे आणि Y चा नंबर आपल्याला 25 आहे. P चा नंबर, यांचे नंबर लिहून घ्या. P चा नंबर जो आहे तो 16 आहे. O चा नंबर जो आहे तो 15 आहे. त्याच्यानंतर L चा नंबर जो आहे तो 12 आहे आणि K चा नंबर जो आहे तो 11 आहे. आता आपण या अक्षर समूहातले नंबर बघितल्यानंतर 8 आणि 7 1 न कमी झाले, 7 आणि 4 3 न कमी झाले, 4 आणि 3 1 न कमी झाले, 1 न कमी, 3 न कमी, 1 न कमी. इथं बघा 24 आणि 23 1 न कमी झाले, इथं बघा 3 न कमी झाले, इथं बघा 1 न कमी झाले. -1 -3 -1 -1 -3 -1 म्हणजे या दोन गटामध्ये जो नियम लागला तो इथं लागतं का बघूया आपण. 2 मधून 1 गेलं, 1 चा फरक आला. A पासून Z 1 चाच फरक आहे आणि Z पासून पुन्हा Y 1 चाच फरक आहे. म्हणजे -1 -1 -1 1 घर मागे गेलं. इथलं थोडंसं क्रमावर गेलं तर विचार थोडं चुकतोय. B पासून 1 घर मागं, A पासून Z पर्यंत 1 घर मागं, Z पासून Y पर्यंत 1 घर, म्हणजे इथं -1 -1 चा क्रम लागतोय. इथं बघा 16 15 -1 15 12 -1 आणि 12 11 -1 इथं -3 आहे. सॉरी, म्हणजे -1 -3 -1 -1 -3 -1 -1 -3 -1 वजा म्हणजे पाठीमागे गेले. -1 म्हणजे 1 घर पाठीमागं, -3 म्हणजे 3 घर पाठीमागं आणि -1 म्हणजे पुन्हा 1 घर. पण इथं मात्र 1 घरच पाठीमागे गेले. या ठिकाणी पहिला अक्षर ते दुसरा अक्षर 1 घर आहे, दुसरं ते तिसरं अक्षर 3 घर आहे आणि तिसरं ते चौथं अक्षर 1 घर आहे. इथं पण तेच आहे. पहिला अक्षर ते दुसरं अक्षर 1 घर माग आहे, दुसरं अक्षर ते तिसरं अक्षर 3 घर माग आहे. इथं पण तसंच आहे. किंवा तिसरं अक्षर ते चौथं अक्षर 1 घर माग आहे. इथं मात्र प्रत्येक अक्षर 1 घरानं मागे गेले. इथं पुन्हा तेच आहे. 1 घर अक्षर पहिलं ते दुसरं, दुसरं ते तिसरं 3 घर आणि तिसरं ते चौथं 1 घर. अशा पद्धतीने विचार करता आपल्याला गटातनं बसणारा पर्याय मिळतोय, पर्याय क्रमांक 3. या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या बुद्धिमापन चाचणी क्रमांक 12 या घटकातील विसंगत पद ओळखा या घटकावरील 10च्या 10 प्रश्नांची उत्तरं अगदी सहज सोप्या भाषेत आपण शिकलेलो आहोत. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, आपल्या विद्यार्थी मित्रांना कळवा.